नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल बघा आपला गद्य विभागामधला एक पाठ झालेला आहे, बोलतो मराठी. ठीक आहे. आपण आता यानंतर पद्य विभाग पाहणार आहोत आणि पद्य विभागामधील जी काही कविता असेल किंवा संतवाणी असेल त्याला आपण सुरुवात करणार आहोत. आता त्याला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी बघा, इथं आपण कृतीपत्रिकेचा आराखडा जरा थोडक्यात बघूया. तुम्हाला माहीतच आहे की इथं गद्य म्हणजे पहिला विभाग जो आहे गद्य एकूण 18 गुणांसाठी आहे आणि याच्यामध्ये अ, आ आणि ई असे बघा 3 उपविभाग आहेत. एक पठित उतारा दिला जातो, 7 गुणांसाठी असतो तो. आमध्ये सुद्धा एक पठित उतारा 7 गुणांसाठी आणि ई मात्र काय असतोय, अपठित उतारा. म्हणजे या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामधील म्हणजे जे काही धडे आहेत, पाठ आहेत, त्यातला उतारा सोडून बाहेरचा उतारा तो दिला जातो. किती गुणांसाठी, तर 4 गुणांसाठी. ठीक आहे. आता हे सुद्धा गुण कसे विभागलेले आहेत कृतीनिहाय बघा. आता आकलन कृती 2 गुणांसाठी म्हणजे अ आणि आ पठित उतारे जे असतात त्यांची बघा गुण विभागणी. आकलन कृती 2, परत दुसरी कृती असते आकलनच, त्यालाही 2 गुण असतात आणि तिसरी कृती असते स्वमत, त्याला 3 गुण आहेत. ठीक आहे. यानंतर आहे बघा ई. आता हा जो बाहेरचा उतारा दिला जातो तो 4 गुणांसाठी असतो. आता त्याची कृतीनिहाय गुणविभागणी कशी आहे बघा. तर या ठिकाणी बघा ही गुणविभागणी कशी आहे. एक आकलन कृती 2 गुण आणि पुन्हा याच्यावरती आणखीन एक दुसरी कृती विचारली जाते आकलनच, तीही 2 गुणांसाठी असते. ठीक आहे. आता आपण ज्या पद्य विभागाला सुरुवात करणार आहोत तो पद्य विभाग एकूण किती गुणांसाठी आहे, तर 16 गुणांसाठी आहे. आता ह्या 16 गुणांची गुणविभागणी कशी आहे, तर अ आणि आ बघा. पठित पद्य 8 गुणांसाठी आहे की ज्याच्यामध्ये पहिल्या 2 कृती ह्या आकलनावरतीच आधारित आहेत. नंतर बघा तिसरी कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ 2 गुण. म्हणजे इथं कवितेच्या ज्या ओळी आहेत त्या व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे, शब्दांचे अर्थ नीट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे इथं त्या गोष्टींचा तुम्हाला इथं उपयोग होणार आहे. नंतर आहे बघा काव्यसौंदर्य 2 गुण. म्हणजे कविता तुम्ही जी अभ्यासलेली असते तर त्या कवितेचं काव्यसौंदर्य कसं करायचं, ठीक आहे, तेही तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. नंतर आहे बघा आ. आता इथं अ मध्ये चौथी कृती काय दिलेली आहे, काव्यसौंदर्य. आता आ काय आहे बघा, 8 गुण की ज्याच्यामध्ये पुन्हा 2 विभागांमध्ये म्हणजे उपविभागांमध्ये ही गुणविभागणी झालेली आहे. पहिला आहे बघा, एक कविता दिली जाते तुम्हाला या ठिकाणी बघा. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. म्हणजे एक कविता दिली असते म्हणजे 2 पैकी तुम्ही एक सोडवायची असते. ठीक आहे. आणि त्याला या ठिकाणी गुण किती आहेत बघा. आता एकूण 8 गुणांसाठी हा भाग आहे. त्यापैकी 1 प्रस्तुत कवितेचे कवी, 2 प्रस्तुत कवितेचा विषय. म्हणजे ज्या 2 कविता दिलेल्या असतात त्या 2 पैकी एकावरती तुम्ही ह्या प्रकारे कृती सोडवायची असते. ठीक आहे. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. 2 शब्द दिले जातात, दोन्ही सोडवावे लागतात. म्हणजे शब्दांचे अर्थ लिहा. तुम्ही ज्यावेळेला कविता अभ्यासता किंवा या ठिकाणी तुम्ही कवितेचा अभ्यास करता त्यावेळेला शब्दांचे अर्थ माहिती असणं आवश्यक आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे कवितेचा अभ्यास करताना कवितेची भाषिक वैशिष्ट्येही माहिती असणे आवश्यक आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा आणि प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. बघा या ठिकाणी 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणतीही कृती विचारली जाते. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांची असते. म्हणजे ह्या 8 कृतींपैकी कोणते तरी 4 या ठिकाणी कृती विचारल्या जातात. ठीक आहे. 2 गुणांच्या असतील तर 2च विचारतील, 1 गुणांची असेल तर 4 विचारतील, डिपेंड्स. ठीक आहे. कशा पद्धतीने विचारला इथं मार्क्स दिले शेजारी. आणि आता दुसरा भाग काय आहे बघा, काव्यपंक्तीचे रसग्रहण. आता ते किती गुणांसाठी आहे, तर 4 गुणांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला एखादी म्हणजे वरील ज्या कविता आहेत त्या सोडून एक कविता दिली जाते, रसग्रहणासाठी दिली जाते. त्यातील 2 किंवा 4 ओळी दिल्या जातात आणि त्यांचे रसग्रहण या ठिकाणी करावे लागते. आता आपल्याला या ठिकाणी गद्य विभाग, पद्य विभाग यांचा आराखडा पाहणं का आवश्यक होतं, तर गद्य विभागामधला पहिला भाग आपण तिथं म्हणजे पाठ क्रमांक 2 बोलतो मराठी संपवलेलाच आहे. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की कशा पद्धतीनं कृती विचारल्या जातात. ठीक आहे. पद्य विभागामध्ये तर
गरजेचंच आहे की तुम्हाला कृती कशा पद्धतीनं विचारलेल्या असतात हे माहिती करून घेणं. ठीक आहे. म्हणजे इथं आज आपण काय पाहणार आहोत, म्हणजे कृतीपत्रिकेचा आराखडा संपूर्ण नाही पाहणार, पद्यापर्यंतच पाहणार आहोत आज आपण. आणि त्या पद्यामधलं काव्य सौंदर्य, त्या कवितेचं कसं करावं आणि रसग्रहण कसं करावं याचा आज आपण बघा विचार करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काव्य सौंदर्य कसं करायचं आहे, कारण धड्यामध्ये किंवा एखादा उतारा दिला, पटीत उतारा असू देत, बघा तिथं स्वमत लिहिता येतं, मात्र काव्य सौंदर्य लिहिताना ओळी जर दिल्या तर ते कसं लिहावं हा मात्र मोठा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो. ओळींचा जरी अर्थ आला तरी नेमकं काय लिहायचं लिहिता येत नाही आपल्याला. ठीक आहे. तर काव्य सौंदर्य लिहिताना बघा, मुळात काव्य सौंदर्य म्हणजे काय ते आपण पाहूयात. काव्य सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे कवितेच्या वाचनाने अथवा श्रवणाने मनावर झालेल्या संस्कारांना शब्दात्मक रूप देणे होय. बघा, म्हणजे इथं कवितेचं वाचन केलं किंवा ती आपण ऐकली की ज्या गोष्टी आपल्याला समजतात, ठीक आहे, म्हणजे ज्या गोष्टी समजतात म्हणजे त्या कवितेमधलं विचार सौंदर्य असेल, आशय सौंदर्य असेल, भाव सौंदर्य असेल. ठीक आहे. मग हे या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये ते लिहायचं आहे. ठीक आहे. आणि ते लिहित असताना कवीने केलेली विशिष्ट मांडणी असेल, योजलेले शब्दालंकार असतील, अवलंबलेले वृत्त, बघा त्याचप्रमाणे कवीने निर्मिलेल्या सृष्टीचे आपल्या मनावर झालेले संस्कार, बघा त्यावरून काही म्हणजे आठवणारी इतर क्षेत्रामधली साम्यस्थळे यांचा एकत्रित परिणाम ह्या काव्य सौंदर्यात असतो. शिवाय कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारणसुद्धा इथं सकारण कथन करणे म्हणजे काव्य सौंदर्य जाणणे होय. ठीक आहे. म्हणजे कवितेत विचार, आशय आणि भाव या 3 वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी त्यांच्यातील विभाजन रेषा तितकीशी स्पष्ट नसते, कारण त्या परस्पर संबंधित असतात. म्हणजे कवितेतला विचार म्हणजेच तो आशय, म्हणजेच तो भाव असंच म्हटलं जातं. ठीक आहे. बघा या ठिकाणी इथं काव्य सौंदर्य करताना 3 गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. एक अर्थसौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य. मी तुम्हाला जेव्हा त्या कवितेच्या 2 ओळी दिल्या जातात त्यावेळेला सुरुवात करताना ती कविता बघा, कवितेचा विषय काय आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, या आशयाला पुढे नेणारा विषय, शब्दांचा चपखल वापर म्हणजे योग्य प्रकारे वापर, अर्थ, छटा, अलंकार यांचा तिथं समावेश होणं आवश्यक आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार कधी सर्वसमावेशक तर कधी नेहमीपेक्षा वेगळा, तोही मांडणं आवश्यक आहे. आणि कवितेतून व्यक्त होणारा भाव, ठीक आहे, म्हणजे वाच्यार्थाच्या पलीकडील भावार्थ, भावनांचा आविष्कार, संवेदनशीलता, रस, कल्पना, प्रतिमा. ठीक आहे. आता तुम्हाला हे ऐकल्यावर असं वाटेल बापरे किती अवघड आहे काव्य सौंदर्य. तर नाही मुलांनो, काव्य सौंदर्य करताना ती कविता व्यवस्थित समजून घेतली, त्या कवितेचा विषय नीट लक्षात आला, मध्यवर्ती कल्पना लक्षात आली, आशय समजला तुम्हाला, तर तुम्ही सुरुवात करतानाच त्या गोष्टींनी म्हणजे त्या मध्यवर्ती कल्पनेनं विषयानं सुरुवात करायची असते. ठीक आहे. नंतर त्या 2 ओळींचा जो सरळ अर्थ असतो तो लक्षात घेऊन त्या अर्थाच्या अनुषंगाने तुम्ही त्या 2 ओळी स्पष्ट करायच्या असतात मुलांनो. ठीक आहे. आणि या ठिकाणी त्या ओळींमधला भावसुद्धा या ठिकाणी व्यक्त होणं आवश्यक असते. ठीक आहे. तर काव्य सौंदर्य अशा पद्धतीनं या ठिकाणी लिहावे लागते, करावे लागते. आता यानंतरचा बघा सगळ्यात महत्त्वाचा भाग रसग्रहण. किती गुणांसाठी आहे तुम्हाला? या ठिकाणी 4 गुणांसाठी आहे. बरोबर आहे. इथं आपण पाहिलेलंच आहे पद्य विभागामध्ये. हे पहा, इथं काव्यपंक्तीचे रसग्रहण किती गुणांसाठी आहे? तर 4 गुणांसाठी. काय लक्षात घेतलं पाहिजे काव्य सौंदर्य म्हणजे रसग्रहण करताना? बघा आता मुळात रसग्रहण म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर रसग्रहण म्हणजे काय, तर ज्या भावभावना कविता वाचल्यानंतर मनामध्ये निर्माण होतात, बघा कवितेच्या आस्वादाकडे मन वळते, तोच आस्वाद त्याच भावभावना लिहिणं म्हणजेच कवितेचं रसग्रहण करणं होय. ठीक आहे. रसग्रहण म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? तर कविता वाचल्यानंतर तुम्हाला काय समजलेलं आहे हे तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. पण आता हे लिहित असताना 3 मुद्द्यांचा आधार घेऊन लिहायचं असते. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य. म्हणजे काव्य सौंदर्य आपण तर आधी पाहिलेलंच आहे. आशय सौंदर्य म्हणजे काय, इथं
वेगळं काही नाही, इथं सुद्धा कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना येणं आवश्यक आहे. त्याच्या अनुषंगाने पुढे काव्यसौंदर्यामध्ये ते कवितेच्या ज्या ओळी असतील बघा, त्या स्पष्ट करून म्हणजे त्याचा सरळ अर्थ लिहून त्या स्पष्ट करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं आहे बघा भाषिक सौंदर्य. आता भाषिक सौंदर्यामध्ये मात्र काय काय आलं पाहिजे, तर यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ग्रामीण भाषा आहे का बोली भाषा आहे, संवादात्मक का निवेदनात्मक आहे. ठीक आहे, म्हणजे याचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक असते. ठीक आहे, म्हणजे इथं दिलेलंच आहे बघा खाली, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा. आशय सौंदर्य, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव. ठीक आहे, यानंतर बघा काव्यसौंदर्यामध्ये काय येतं, अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना. ठीक आहे, आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय येतं, कवीची भाषाशैली. ठीक आहे, तर ती कशी हवी आहे ते आपण आत्ता पाहिलेलंच आहे. म्हणजे या गोष्टींचा विचार करून तुम्ही रसग्रहण करणं आवश्यक आहे. म्हणजे रसग्रहण कसं करावं हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर तुम्हाला याच्यावरून तो चांगलाच कळणार आहे. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, रसग्रहणामध्ये कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात हे लक्षात आलेलं असेलच. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला 1-2 काही जे स्वाध्यायामध्ये प्रश्न म्हणजे कृती दिल्या असतील त्या तुम्ही सोडवून आम्हाला पाठवायच्या आहेत. आता प्रत्यक्ष उद्या पद्याला सुरुवात करूयातच, त्याच वेळेला रसग्रहण काव्यसौंदर्य कसं करायचं हे आणखीन तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात.